गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा आपला टॉपिक काय? सराव संच 12.2. सराव संच 12.2 कितवीचा? 8वीचा. सराव संच 12.2. आता आज आपण 8वीचा घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न काय मित्रांनो तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये, त्या सराव संचामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुमचा, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. ओके, आईचे वय किती आहे? 25 वर्षांनी जास्त मुलाच्या वयापेक्षा. पण मुलाचं वय किती आहे ते दिलेलं नाहीये मित्रांनो. ओके, 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4:9 होईल तर मुलाचे वय काढा. आपल्याला कोणाचं वय काढायचंय मित्रांनो? मुलाचं वय काढायचंय. कोणाचं वय काढायचंय? मुलाचं वय. मुलाचं वय माहिती का आपल्याला? आज नाही माहिती. तर मुलाचं वय जर माहिती नसेल तर आपण गृहीत धरायचं. मुलाचं वय माहिती का आपल्याला? नाही, मग आपण गृहीत धरायचं. ओके, मुलाचे वय एक्स मानू. मुलाचं वय काय मानू आपण? एक्स. की थोड्या वेळाकरता मुलाचं वय काय आपण? एक्स मानू. गृहीत धरू की एक्स आहे. ओके, एक्सच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी संख्या शोधून काढायची की त्याचं वय किती. पण सध्या आपण काय मानायचं त्याला? एक्स. ओके, सध्या काय मानायचं? एक्स. की एक्स त्याचं वय असेल बाबा. ओके, सो आईचं वय किती आहे? सो आईचे वय त्यांनी काय सांगितले? 25 वर्षांनी जास्त आहे. ओके, मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त. मुलाचे वय किती आहे? एक्स. मुलाचे वय किती आहे? एक्स. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त. 25 वर्षांनी जास्त म्हणजे हा एक्स आणि 25 वर्षांनी जास्त म्हणजे 25. समजला? मग आईचे वय काय झालं? एक्स अधिक 25. का? कारण त्यांनी सांगितलंय आईचं वय किती? मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त. ओके, सपोज मुलाचं वय जर एक्स मानलं आपण तर एक्स अधिक 25. मग एक्स अधिक 25 हे आईचं वय झालं. का? कारण एक्स मुलाचं वय आणि मुलाच्या वयामध्ये 25 ऍड केले तर आईचं वय होईल. ओके, चला आता आईचं वय एक्स अधिक 25. त्याच्यानंतर त्यांनी काय 8 सांगितली. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर. किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर. आता बघा, 8 वर्षानंतर मुलाचे वय. 8 वर्षानंतर मुलाचे वय किती होईल? 8 वर्षानंतर मुलाचे वय विचारलंय ना, तर 8 वर्षानंतर मुलाचे वय किती होईल? आता सध्या आपण जर एक्स मानतोय तर 8 वर्षानंतर म्हणजे अधिक 8. ओके, आज किती आहे? एक्स. तर 8 वर्षानंतर किती होईल? तर एक्स मध्ये जर अधिक 8 केले तर आपल्याला जे मिळेल ते उत्तर. ओके, पुढे 8 वर्षानंतर मुलाचे वय आईच्या वयाशी गुणोत्तर. आता 8 वर्षानंतर मुलाचे वय एक्स अधिक 8 झालं. 8 वर्षानंतर आईचे वय. 8 वर्षानंतर आईचं वय काय? आज आईचे वय किती आहे? एक्स अधिक 25. एक्स अधिक 25 हे आईचं आजचं वय. त्याच्यामध्ये 8 ऍड करा अजून. हे झालं आजचं वय आईचं. त्याच्यामध्ये 8 वर्षानंतरचं वय परत ऍड करायचं आपल्याला. त्यामुळे 8 ऍड केले तर आईचं वय टोटल किती होईल? हा एक्स आणि 25 अधिक 8 म्हणजे 33. हे 8 वर्षानंतर आईचं वय. हे वय काय? 8 वर्षानंतरचं आईचं वय. हे मुलाचं 8 वर्षानंतरचं वय. समजला? आता सॉल्व्ह करू मित्रांनो. हे बघा, एक्स अधिक 8 इंटू एक्स अधिक 33. हे काय? आजचं वय या दोघांचं. ओके, याचं गुणोत्तर काय सांगितलं त्यांनी? याचं गुणोत्तर 4:9. याचं गुणोत्तर काय? 4:9. ओके, आता इथे तिरकस गुणाकार करा मित्रांनो. तिरकस गुणाकार म्हणजे 9 ने वरच्या संख्येला भागा गुणा आणि 4 ने खालच्या संख्येला गुणा. ओके, आता बघा तिरकस गुणाकार करताना काय करायचं? एक्स अधिक 8 आणि गुणिले 9. 9 ने या संख्येला गुणा. ओके, एक्स अधिक 8 ला. आणि तिरकस गुणाकार मध्ये 4 आणि खालची 4 एक्स अधिक 33. तर बघा काय येईल खाली उत्तर? 9 ने एक्स ला गुणलं 9x अधिक संख्या जशी जशी 9 ने 8 ला गुणलं तर 8 8 64 8 9 72. 9 8 72. 4 ने एक्स गुणला तर 4x. हा 4 ने एक्स ला गुणलं झाला 4x. पहिले काय झालं? 9 ने एक्स ला गुणलं 9x. 9 ने 8 ला गुणलं 72. खाली 4 ने एक्स ला गुणलं 4x. हा अधिक जसाच्या तसा 4 ने 33 ला गुणलं. तर 4 ने 33 ला गुणल्यानंतर उत्तर काय येईल मित्रांनो? 132. उत्तर काय येईल?
132, 3 1 3 3 6 3 3 चौक 12 आणि ते 120. हो बरोबर 132. ओके, गुणून बघा, 4 ने 33 ला गुणून बघा. हा 33 गुणिले 4, 4 4 त्रिक 12, 4 8 12 आणि हा 1 13, 132. ओके, किती झाले 132. 4 ने आपण 33 ला गुणलं. आता हे जे सम आलेले आहे ना मित्रांनो, हे सम जे आलेलं आहे ना त्यांना एका लाईनीत लिहून घ्या. काय करायचं त्याला, एका लाईन मध्ये, एक लाईन मध्ये लिहिताना कसं करणार, हा 9x अधिक 72 बरोबर 4x अधिक 132. ओके, एक लाईन मध्ये लिहिलं, ही संख्या घेतली फक्त आणि समोर लिहिली. 9x जसंच्या तसं इथे लिहिला, 9x अधिक 72, हे 4x अधिक 132 ऍज इट इज उचलून इकडे ठेवली, फक्त मध्ये बरोबरचं चिन्ह दिलंय. ओके, आता हा 4x आणि 9x एका बाजूला घ्या मित्रांनो. ओके, 4x आणि 9x एका बाजूला घ्या, म्हणजे इथे लिहितो 9x आणि हा 4x आहे, हा बरोबर चिन्हाच्या या बाजूला घ्या. या बाजूला घेताना इकडे काय येतो प्लस मध्ये, मग या बाजूला येताना काय होणार आहे -4x. या बाजूला काय होता प्लस होता, बरोबर चिन्हाच्या या बाजूला येताना काय होतो मायनस होईल. मग 4x या बाजूला येताना मायनस झाला, हा 72 त्या बाजूला जाताना मायनस होईल. का, कारण इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होणार आहे. ओके, सो हा 132 जसाच्या तसा मायनस हा 72 त्या बाजूला जाईल, मायनस झाला. ओके, समजलं. आपण x ह्या बाजूला घेतले आणि अंक त्या बाजूला घेतले. हा 4x आणि हा 9x एका बाजूला घेतला, हा 72 त्या बाजूला टाकला. पण अंकांची इकडे तिकडे अदलाबदल करताना बरोबर चिन्हाच्या इकडे जर प्लस असेल तर तिकडे जाताना मायनस होतो, आणि तिकडे जर मायनस असेल तिकडे येताना प्लस होतो, पण दोघीकडे प्लस आहे. म्हणून हा 72च्या समोर प्लस असल्यामुळे 72 तिकडे जाताना मायनस झाला, आणि हा 4x प्लस होता त्याच्यासमोर काहीच चिन्ह नाही, याचा अर्थ प्लस आहे. तो 4x प्लसचा इकडे येताना मायनस झाला. ओके, आता मायनस करा मित्रांनो. 9 मधून 4 गेले, उरले किती 5x. 9 मधून 4 गेले, उरले 5x बरोबर. 132 मधून 72 गेले, 132 मधून मायनस 72, 132 मधून मायनस केले आपण 72. आन्सर विल बी 60. आन्सर विल बी 60. आता बघा मित्रांनो, 5x यांच्यामध्ये कसलं चिन्ह आहे, गुणाकाराचं. 5 आणि x याच्यामध्ये कसलं साईन आहे, याचा अर्थ कसला साईन आहे, गुणाकाराचा साईन आहे. सो इकडे जर गुणाकार आहे तर बरोबर चिन्हाच्या तिकडे जाताना काय होतो भागाकार. काय होतो भागाकार. मग 60 × 5 भाग दिला, x बरोबर 60, 5 ने 60 ला भाग दिला, उत्तर काय येणार आहे 12. काय उत्तर येणार आहे 12. मग मुलाचे वय किती, आपण x मानलं होतं, मुलाचे वय x मानू, x आलं ना, तर x चे उत्तर काय आलं 12. मग मुलाचे वय आज किती आहे 12. मुलाचे वय 12. मुलाचे वय काढायला सांगितलं तर मुलाचे वय काय आहे 12. ओके, तर मुलाचे वय काढा, मुलाचं वय निघाले 12. समजलं मित्रांनो. चला पुढचं सम. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. एका अपूर्णांकाचा छेद काय आहे 12 ने मोठा आहे अंशापेक्षा. आता छेद आणि अपूर्णांक, पहिले अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घ्या. अपूर्णांक म्हणजे काय ना मित्रांनो, पूर्णांक म्हणजे आपले जे असतात ना 1 2 3 4 5 6 यांना पूर्णांक म्हणतात. हे काय पूर्ण अंक. अपूर्णांक म्हणजे काय, त्यांनी काय चाललंय एक अपूर्णांकाचा छेद. आता अपूर्णांक म्हणजे काय ना, जो अपूर्ण असतो, अपूर्ण म्हणजे अर्धा असतो, जसं की हा 1/2 4/5 6/7 7/11 11/19. ओके, हे जे असतात ना यांना अपूर्णांक म्हणतात. यांना काय म्हणतात अपूर्णांक. का, कारण हे हाफ असतात, हे पूर्ण आहेत. ओके, यांना पूर्णांक म्हणतात. हे अपूर्णांक अर्धे. ओके, हे अर्धे असतात ना, त्यामुळे याच्या वरचा जो अंक असतो याला काय म्हणतात अंश. काय म्हणतात त्याला अंश. आणि हा खालचा जो असतो याला काय म्हणतात छेद. वरच्याला अंश म्हणतात आणि खालच्याला छेद म्हणतात. हे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी तुमचं झालेलं असेल मित्रांनो. ओके, सो वरच्याला अंश खालच्याला छेद म्हणतात, त्याला म्हणतात अपूर्णांक. चला आता आपण सॉल्व्ह करूया. काही स्टुडंट्सला ह्या गोष्टी पण माहिती नसतात म्हणून सांगावं लागतं. खूपच बेसिक पासून असतात ना काही काही, त्यामुळे मग काही स्टुडंटसाठी सांगावं लागतं. सो एक अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. ओके, आता एका अपूर्णांकाचा छेद काय 12 ने मोठा आहे. ओके, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. छेद दिलाय अंशापेक्षा 12 ने मोठा. अंश किती आहे नाही माहिती. ओके, अंश कुठे असतो वरचा, वरचा काय असतो अंश आणि खालचा काय असतो छेद. तर त्यांनी काय सांगितलंय एका अपूर्णांकाचा छेद, छेद म्हणजे खालचा, अंशापेक्षा, अंशापेक्षा म्हणजे वरच्या पेक्षा
12ने मोठा आहे, म्हणजे खालचा हा वरच्यापेक्षा 12ने मोठा आहे, त्याच्या अंशातून 2 वजा करू. ठीक आहे, पुढचं पहिले नंतर सॉल्व्ह करू. पहिले पहिली लाईन सॉल्व्ह करू मित्रांनो. एक अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 12ने मोठा आहे, अंशापेक्षा 12ने मोठा आहे, पण अंश किती आपल्याला माहिती का? नाही माहिती. अंश आपल्याला माहिती नाहीये, मग खालचा काढता काढता येईल. त्याच्यामुळे अंशला आपण काय करायचं? एक्स म्हणू. ओके, अपूर्णांकाचा अंश आपण काय म्हणू? एक्स म्हणू. अपूर्णाचा अंश काय म्हणू? एक्स म्हणू. आता संख्या कशी बनेल मित्रांनो? ती एक्स. ओके, अपूर्णांकाचा अंश काय म्हणला? एक्स. छेद काय सांगितलं त्यांनी? अंश पेक्षा 12ने मोठा आहे. 12ने मोठा म्हणजे अंश किती आहे? एक्स. तर एक्स अधिक 12 झाला. एक्स अधिक 12 हा झाला आपला छेद. ओके, का? कारण छेद हा अंशापेक्षा 12ने मोठा आहे. 12ने मोठा म्हणजे एक्स अधिक 12. ओके, वरचा अंश किती आहे? एक्स. तर छेद किती सांगितलं त्यांनी? अंशापेक्षा 12ने मोठा. मग हा अंश आणि त्याचा अधिक 12 केला म्हणजे हा झाला छेद. ओके, अंशापेक्षा मोठा आहे. त्याच्या अंशातून, आता अंशातून म्हणजे वरती, त्याच्या अंशातून 2 वजा करून काय करायचे? याच्यामधून आपल्याला अंशातून 2 वजा करायचे. अंशातून काय करायचे? 2 वजा करायचे. वजा केले 2. ओके, त्याच्या अंशातून म्हणजे अपूर्णांकाच्या अंशातून x वजा 2 करून व छेदात 7 मिळवून, छेदामध्ये काय करायचे? 7 मिळवायचे अधिक 7. छेदात काय करायचे? 7 मिळवायचे. तयार झालेला अपूर्णांक, हा जो अपूर्णांक तयार झालेला आहे तो 1 आणि 2 शी समतुल्य आहे. कशाशी समतुल्य? 1 आणि 2 झालं सम आपलं. ओके, आता सोडवू. कोणता अपूर्णांक आहे तो सॉल्व्ह करू आपण. आता बघा मित्रांनो, त्यांनी काय झालंय? एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे हा अपूर्णांक मानला आपण, अंश आणि छेद असा. ओके, एक अपूर्णांक होता, अंदाजे मानला हा 12ने मोठा आहे. एक अंश कसा आहे? 12ने मोठा. अंश म्हणजे खालचा, म्हणून x अधिक 12 केलं. सॉरी, छेद हा 12ने मोठा आहे, सो x अधिक 12 केला आपण. ओके, x अधिक 12 का? कारण आपण अंश मानला होता x, छेद झाला x अधिक 12. ओके, त्याच्या अंशातून, अंश कोणता आहे? वरचा. तो अंशामधून काय करायला सांगितलं त्यांनी? आपल्याला 2 वजा करायला लावले. सो आपण अंशातून 2 वजा केले आणि छेदात 7 मिळवायला लावली, 7 मिळवली. त्याचं समतुल्य कशाशी? 1:2शी. ओके, आता हे सोडवूया. x + 2 खाली x अधिक 12 अधिक 7 किती झाले? 12 अधिक 7 19. 12 अधिक 7 19 बरोबर 1/2. आता तिरकस गुणाकार मागच्या संबंधी जसा केला तसाच तिरकस गुणाकार. 2ने वरती गुणा, x वजा 2 खाली 1ने तिरकस गुणाकार म्हणजे इकडे 1, x अधिक 19. हे काय केलं? या 2ने आपण वरती गुणलं, या 1ने आपण खाली गुणलं. बघा, हा 1ने खाली गुणलं, या 2ने वरती गुणलं. ओके, तो 2ने ह्या x वजा 2ला आपण या 2ने या x वजा 2ला गुणतोय मित्रांनो. काय करतोय? गुणतोय. ब्रॅकेटमध्ये याला टाकलं म्हणजे इथे मध्ये कसला साईन आहे? म्हणजे इथे कसला साईन असतं? गुणाकारचं. गुणा मग 2 गुणिले x, खाली उत्तर काय येईल? 2x. 2 गुणिले x म्हणजे खाली उत्तर काय आलं? 2x वजा 2 गुणिले 2 म्हणजे काय? 4. 1 गुणिले x म्हणजे फक्त 1x, त्याच्यासमोर 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. 1x अधिक 1 गुणिले 19 म्हणजे 19च येणार. ओके, आता त्याला अगोदर जसं आपण राईट केलं होतं ना, समोरासमोर तसं राईट करून घ्यायला. समोरासमोर राईट करताना हा 2x जसाच्या तसा वजा 4 बरोबर. हा x अधिक 19 समोर घेऊन जा मित्रांनो. बरोबर, x अधिक 19. काहीच केलं नाही मी. काय केलं? हा 2x वजा 4 असाचा असा लिहिला, इथलचा तसा लिहिला, बरोबरचं चिन्ह टाकला आणि हा खालचा होता तो फक्त समोर घेतला, बरोबरचं चिन्ह टाकून x अधिक 19. साईन पण जसं तसं ठेवलंय. आता x एका बाजूला घ्या मित्रांनो. x काय करा? एका बाजूला. आता हा 2x आहे ना, तर x एका बाजूला, हा 2x. हा x अधिक का वजा आहे? अधिक मध्ये, मग इकडे येताना काय होईल? वजा. हा x इकडे येताना काय होईल? वजा. बरोबर चिन्हाच्या इकडे येताना काय होतो? तो अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. सो अधिकचा वजा झाला, हा x इकडे. बरोबर, हा 19. आता हा वजा 4 आहे, तिकडे जाताना काय होणार आहे? अधिक 4. ओके, वजाचं त्या बाजूला जाताना काय होतो? अधिक. सो 2x वजा 1, 1च्या समोर काहीच संख्या नसते, याचा अर्थ काय असतो? 1 असतो. तर या 1 मधून हा 2 गेला, या 1 मधून सॉरी या 2 मधून हा 1 गेला, 2 मधून 1 गेला, उरला किती? 1, म्हणून फक्त x लिहा. त्याच्यासमोर 1 ऑलरेडी आहे,
समजला तो आहे म्हणून. 19 आणि 4 किती झाले 23. 19 आणि 4 23. अंश किती आहे 23. आणि छेद काय सांगितलं त्यांनी x अधिक 12. छेद काय सांगितलं होतं आपल्याला अपूर्णांकाचा छेद x अधिक 12. त्याच्यामध्ये 12 मिळालेले होते ना, बघा 12. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. मग अंशापेक्षा 12ने मोठा, मग हा झाला 23 आणि छेदी हा x अधिक 12. x अधिक 12 x किती आहे 23. 23 अधिक 12 किती झाले 35. दिस इज युअर आन्सर. हे काय तुमचं आन्सर. समजलंय मित्रांनो. ओके. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद म्हणजे हा अपूर्णांकाचा छेद वरच्यापेक्षा 12ने मोठा आहे. 23/35 हे तुमचं उत्तर. ओके. अपूर्णांकाचा अंश आपण x मानला होता. ओके. तर पुढचा क्वेश्चन मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय दिले त्यांनी, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त याचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळाच्या भांड्यात जस्त किती असेल. ओके. आता प्रश्न समजून घेऊ मित्रांनो. पितळ या संमिश्र म्हणजे काय ना मित्रांनो, मिक्स. सपोज फॉर एक्झाम्पल इथे असं एक भांड आहे. हे काय भांड आहे. ओके. हे जे भांड आहे ना, हे भांड बनताना फक्त एकाच धातूपासून नाही बनलेले. ओके. सपोज हे पितळाचं भांड आहे. कसलं भांड आहे पितळ. हे एकाच धातूपासून फक्त पितळ याच्यापासूनच नाही बनलेले. ओके. सोनं पण तसं एकाच याच्यापासून नाही बनत, फक्त सोनंच असतं त्याच्यामध्ये असं नाहीये. ओके. त्याच्यामध्ये काय असतं, मिश्रण असतं. 2-3 धातूचं मिश्रण असतं. सोन्यामध्ये पण 2-3 धातूचं मिश्रण असतं. पितळामध्ये पण 2-3 धातूचं मिश्रण असतं. पितळामधले ते 2 धातू सांगितले त्यांनी. कोणते धातू सांगितले, तांबे आणि जस्त. कोणते 2 धातू सांगितले त्यांनी, तांबे व जस्त. ओके. हे 2 धातू मिक्स करून, ओके, हे भांड बनवले. हे 2 धातू मिक्स करून हे भांड बनवलंय पितळाचं. ओके. सो ह्या ज्या या भांड्यामध्ये तांब्याचं प्रमाण किती आहे आणि जस्तचं प्रमाण किती आहे, हे किती आहे हे त्यांनी 13:7 म्हणून सांगितलंय. पण आपल्याला ते ग्रॅम मध्ये काढायचंय की तांबा किती ग्रॅम आहे या भांड्यामध्ये आणि जस्त किती ग्रॅम आहे या भांड्यामध्ये. भांड पितळाचं आहे. ओके. पण त्याच्यामध्ये हे मिक्स करून ते भांड बनवलं गेलंय. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर चहा बनवत असणार, ओके, चहामध्ये डायरेक्टली चहा असं काही प्रोडक्ट असतं चहापत्ती टाकला होतो नाही, तुम्हाला दूध घ्यावं लागतं, पाणी घ्यावं लागतं, ते मिक्सर करून तुमचा चहा बनतो. मग मिक्सर जे असतं ना त्याला संमिश्र म्हणतात. सो तसंच तांब टाकलं, जस्त टाकलं आणि हे पितळ टाकलं, त्याच्यानंतर हे पितळाचं भांड बनलं. ओके. सो त्याच्यामध्ये तांब्याचं प्रमाण किती, जस्ताचं प्रमाण किती, पितळाचं पूर्ण 700 ग्रॅमचं भांड येते. ओके. पितळाचं भांड 700 ग्रॅमचं, त्याच्यामध्ये तांबा आणि जस्त किती हे आपल्याला शोधून काढायचं मित्रांनो. ओके. तर चला मित्रांनो, ग्रॅम मध्ये शोधून काढू आपण त्याला की तांबा किती आणि जस्त किती आहे. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त याचे प्रमाण 13:7 आहे. ओके. तांब्याचं प्रमाण किती आहे 13, तांबे किती आहे 13 आणि जस्त किती आहे 7. ओके. सो तांबे किती आहे 13. सो त्याच्यामुळे तांब्याचं प्रमाण किती मित्रांनो 13x मानू आणि जस्तचं प्रमाण किती आहे 7x. 13 आणि 7 हे प्रमाण दिलेले आहे, पण ग्रॅम मध्ये आपण x मानू त्यांना की जास्त किती ग्रॅम आहे 7x ग्रॅम आणि तांबे किती आहे 13x ग्रॅम. टोटल भांड किती आहे 700 ग्रॅम. पितळाचे भांडे भांडे 700 ग्रॅम. पितळाचे भांडे किती ग्रॅम आहे 700 ग्रॅम. ह्या दोघांना जर पितळाचे भांडे जस्त किती असेल, ओके, जस्त किती असेल ते काढायचंय. सो ह्या दोघांचं प्लस केलं, ओके, जसं मी इथेच केलेलं होतं, त्या दोघांचं मिश्रण केलं होतं, मग पितळ आणि जस्त आपण ऍड केलं त्यावेळेस ते 700 ग्रॅम होतंय. ओके. 13x आणि 7x जर ऍड केलं तर आपलं 700 ग्रॅमचं भांड होतंय. सो हा 13x अधिक 7x म्हणजे दोघं ऍड केले तर हे भांड होणार आहे, मग तर 700 ग्रॅमचं भांड होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दिलेलं होतं, जस्त टाकलं, त्याच्यानंतर तांबे टाकलं, तांबे आणि जस्त दोघं टाकलं, त्याच्यानंतर हे भांड बनलं होतं आपलं, बरोबर ना. त्याच्यानंतर हे भांड बनलं होतं कसलं, पितळ.
ओके, हे दोघं पण ऍड झालं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ते पितळाचं भांडं बनलं. तर भांड्याचं वजन किती होतं? 700 ग्रॅम. भांड्याचं वजन किती होतं? 700 ग्रॅम. याचं वजन किती होतं माहिती आहे का? नाही. याचं वजन किती होतं माहिती होतं का? नाही. पण हे किती प्रमाणात होतं? हे 13x प्रमाणामध्ये होतं. सॉरी, 13 प्रमाणामध्ये होते. x ग्रॅम आपण मानलं. हा किती प्रमाण होतं याचं? 7 प्रमाण होतं, आपण 7x ग्रॅम मानलं. ओके, सो या दोघांना ऍड केलं, जसं की इथे ऍड केलं. हे दोघं याच्यात टाकले म्हणजे ऍड करूनच टाकले, तसं या दोघांना ऍड करून टाकलं म्हणजे ते 700 ग्रॅमचं भांडं बनलं. इथं पण 700 ग्रॅमचं भांडं बनलं. यांना ऍड करून यांची ऍड किती येते मित्रांनो? 20x बरोबर 700 ग्रॅम. 20x बरोबर 700 ग्रॅम. आता 20x इकडे, हा 20 गुणाकारामध्ये, हा 20 काय गुणाकारामध्ये, तिकडे जाताना काय होणार? भागाकारामध्ये. तर x बरोबर 700/20. ओके, इकडे गुणाकारामध्ये होता, तिकडे बरोबरच्या चिन्हाच्या त्या बाजूला गेला म्हणजे भागाकारामध्ये गेला. याला भाग दिला, 0 0 कट. ओके, आणि याला भाग दिला, त्याचं उत्तर काय येणार? 35. x बरोबर 35. तर x काय भेटला आपल्याला? 35 भेटला. x काय भेटला? 35 भेटला. तर जास्त किती आहे? 7x. जास्त सांगितलं ना आपल्याकडे. जास्त किती आहे? 7x. ओके, आता 7 आणि x ची किंमत भेटली आपल्याला 35. तर गुणाकार करा. 7 आणि या दोघांमध्ये कसलं साईन नाही म्हणजे काय? गुणाकाराचं साईन आहे. x किती आहे? 35. तर 7 गुणिले 35 म्हणजे उत्तर काय येईल तुमचं? 7×5=35. 3 वरती 7×1=21 आणि 3 24. 245 ग्रॅम. 245 ग्रॅम काय? जास्त. जास्तचं ग्राम किती आहे? 245. तांब पण काढू मित्रांनो, आपल्याला जास्त सांगितलं पण आपण तांबू पण काढू. तांब्याचं प्रमाण किती सांगितलं त्यांनी आपल्याला? आपण काढलं किती होतं? 13x. ओके, x म्हणजे 35. 13 गुणिले 35 उत्तर काय येणार आहे? 13 गुणिले 35 करून पाहू. 35 गुणिले 13, 3×5 15, 3 त्रिक 9 आणि 1 10. खाली 0 घेतला. 35 ॲज इट इज. अधिक हा 5, हा 5 आणि हा 4. किती झाले? 455 ग्रॅम. ओके, तांबा किती ग्रॅम आहे मित्रांनो त्याच्यामध्ये? 455 ग्रॅम. किती ग्रॅम आहे? 455 ग्रॅम. ओके, 245 आणि 455 किती झाले? याच्यामध्ये 5 टाकले, 50 100 700 ग्रॅम झालं. 700 ग्रॅम. ओके, हे पुढचं ऍक्च्युअली दिलेलं नाही तुम्हाला, जास्त सांगितलं फक्त 245 ग्रॅम. ओके, कालचं आपण कॅल्क्युलेट केलं की बरोबर आलंय का? तर 700 ग्रॅम आपलं बरोबर येत आहे. ओके, जास्त झालंय 245 ग्रॅम आणि तांबे झाले 455 ग्रॅम. टोटल 700 ग्रॅम आपलं भांडं होतं 700 ग्रॅमचं. जास्त आपलं हे उत्तर आहे 245. ओके, समजलं मित्रांनो? चला पुढचा प्रश्न. 3 क्रमगत पूर्ण संख्यांची बेरीज. 3 क्रमगत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे. ओके, पण 54 पेक्षा कमी आहे, तर त्या संख्या काढा. ओके, आपल्याला संख्या काढायला सांगितल्या मित्रांनो. कोणत्या संख्या? ज्या क्रमगत आहेत ते. क्रमगत म्हणजे काय? तर क्रमगत म्हणजे सपोज 20, 21 आणि 22. ओके, अशा क्रमाने 20, 20 नंतर 21, 21 नंतर 22, किंवा अशा असतील 25, 26 आणि 27. हा कसा आहे? क्रम आहे ना, एक क्रम आहे. 20 नंतर 21, 21 नंतर 22 असा क्रमगत. सो अशा क्रमगत किती संख्या काढायच्या आपल्याला? 3 संख्या काढायच्या. 3 क्रमगत संख्या काढायच्या की त्या क्रमाने आल्या पाहिजे. क्रमाने आल्या पाहिजे, पण त्या संख्येची बेरीज, ओके, त्या संख्येची बेरीज किती असली पाहिजे? 45 पेक्षा जास्त आणि 54 पेक्षा कमी. फॉर एक्झाम्पल आता 20, 21, 22 आपण घेतली. 20, 21 आणि 22 या क्रमगत संख्या आहे. यांची बेरीज किती येते? तर 1 आणि 2 3 आणि 2 2 6. यांची बेरीज किती येते? 63. 63 म्हणजे किती झाले ते? 54 पेक्षा जास्त होऊन गेले, पण आपल्याला 54 पेक्षा कमी पाहिजे. तर मग याच्यापेक्षा कमी संख्या पकडली पाहिजे. तर मग त्या संख्या कोणत्या? अशा क्रमगत 3 संख्या कोणत्या ज्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त राहील आणि 54 पेक्षा कमी राहील? सो अशा 3 क्रमगत संख्या आपण शोधू मित्रांनो. चला, चला सगळ्यात पहिले मित्रांनो त्यांनी प्रश्न काय सांगितलाय? 3 क्रमगत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे, तर त्या संख्या काढा. सगळ्यात पहिले आपण सगळ्यात पहिली जी संख्या आहे ती संख्या आपण x मानू. ओके, सर्वात जी लहान संख्या आहे ती x मानू.
सर्वात लहान संख्या x मानली. सर्वात लहान संख्या काय मानली आपण? x. ओके, सगळ्यात पहिली संख्या काय? x मानली. आता लिहून घ्या क्रमगत संख्या. क्रमगत संख्या कशा येतील मग आता? ओके, सगळ्यात पहिली संख्या आपण काय मानली? सगळ्यात लहान संख्या x. सगळ्यात पहिली संख्या काय मानली? x. दुसरी संख्या काय येणार आहे? या x मध्ये जर आपण 1 ऍड केला तर दुसरी संख्या भेटेल. मग x मध्ये ऍड करा. x मध्ये 1 ऍड केला तर आपल्याला दुसरी संख्या भेटेल. x मध्ये अजून 1 ऍड केला, x मध्ये अजून 1 म्हणजे 2 ऍड केले. ओके, x मध्ये आपण 1 ऍड केला तर आपल्याला याच्या नंतरची संख्या भेटेल आणि x मध्ये जर 2 ऍड केले तर आपल्याला तिसरी संख्या भेटेल. अशा या 3 संख्या राहतील. ओके, आता या 3 संख्या x, x+1 आणि x+2. त्याच्यानंतर या झाल्या क्रमांक संख्या मित्रांनो. आता याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करताना कसं करणार? x+1 आणि x+2. ओके, यांची बेरीज करा मित्रांनो. या सर्व क्रमांक संख्यांची काय करायची? बेरीज करताना काय करायचा? x x x यांची बेरीज काय होईल? किती x आहे? 1. x च्या समोर काय? 1. या x च्या समोर 1, या x च्या समोर 1. सगळ्या x ची काय करायची? बेरीज. नाही तिथे प्लसचं सिम्बॉल करा म्हणजे मग तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ओके, सो सगळ्यांची काय करायची? यांची आपल्याला बेरीज. तर ह्या x च्या समोर काय? 1. या x च्या समोर काय? 1. x च्या समोर काय? 1. काहीच नसेल याचा अर्थ 1 असतो. मग यांचा काय झाला? हा 3x. काय झाला? हा 3x. आणि हा 1 आणि हा 2 हा काय झाला? +3. हे 3x चे 3x प्लसचं साईन आणि 1 आणि हा 2 हे झाले 3. ओके, हा 1 आणि हे 2 हे याचं कॅरी फॉरवर्ड केली मित्रांनो. आणि हे जी संख्या येते ना, ही संख्या काय आहे? मोठी आहे. कोणापेक्षा मोठी आहे? तर 45 पेक्षा मोठी आहे. कोणापेक्षा मोठी आहे? तर 45 पेक्षा. यांनी सांगितलं नाही बघा, 3 क्रमांकात पूर्ण संख्या, या 3 क्रमांकात आपल्या संख्या आलेल्या आहे, त्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे. यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आहे. कशापेक्षा जास्त आहे? 45 पेक्षा जास्त आहे. सो हा जास्तचा सिम्बॉल दाखवला. ओके, आता मला सांगा 3x + 3 यांचं काय होणार आहे का? नाही. या 3 आपल्याला इकडे घेऊन जावं लागेल. मग हा 3 आपण इकडे घेऊन गेलो तर 3x, 3 तिकडे नेला, 45 - 3. ओके, आता 3x ॲज इट इज राईट केला. 3x 45 मधून 3 गेले, उरले किती? 42. आता 3x आहे, इथे गुणाकारामध्ये, इकडे जाताना भागाकारामध्ये जाणार. x हा 42 आणि 3 ने भाग द्या 42 ला. 3 1 3 उरले 12 14. ओके, x ची किंमत काय मित्रांनो? 14. ही x सगळ्यात लहान नसते. ओके, ह्या x ची संख्या भेटली ना, याच्यापेक्षा पुढची आपल्याला संख्या शोधायची असते. फॉर एक्झाम्पल आपण सांगतो तुम्हाला. ओके, आपल्याला x काय भेटलाय? 14. ह्या पहिल्या अटीनुसार काय? 3 क्रमांकात पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त म्हणजे 14 पेक्षा आपल्याला ती संख्या जास्तच भेटणार आहे. आता बघा पुढचं. नंतर दुसरी अट काय सांगितली आपल्याला? पण 54 पेक्षा कमी असली पाहिजे. ओके, 54 पेक्षा कमी असली पाहिजे दुसऱ्या अटीनुसार. दुसऱ्या अटीनुसार काय सांगतायत ते? ज्या क्रमांकात संख्या आहे 54 पेक्षा छोट्या आहेत, त्या काय? छोट्या आहेत क्रमांकात संख्या. कोणत्या आहे आपल्या क्रमांकात संख्या? सगळ्यात छोटी संख्या x. त्याच्यानंतर कोणती आहे? x + 1 आणि त्याच्यानंतर x + 2. या छोट्या आहेत 54 पेक्षा. या संख्या काय आहेत? छोट्या आहेत कोणापेक्षा? 54 पेक्षा. आता परत यांची बेरीज करा मित्रांनो. 1 2 3. x च्या समोर काहीच नाही म्हणजे काय? 1 आहे. मग हा 1, हा 2 आणि हा 3. हा किती झाला? 3x. हा अधिक जसंच्या तसा हा 1 आणि हा 2 किती झाले? 3. ही संख्या छोटी आहे कोणापेक्षा? 54 पेक्षा. कोणापेक्षा? 54 पेक्षा. आता परत हा प्लस मध्ये इकडे जाताना काय होणार? मायनस. 3x 54 - 3. ओके, 3x लिहिला. 3x लिहिला. ओके, 54 - 3. हा 3 प्लस मध्ये होता, तिकडे जाताना मायनस झाला. हा 3x ॲज इट इज राईट केला. 54 मधून 3 गेले, उरले किती मित्रांनो? 51. उरले किती? 51. ओके, आता हा कशामध्ये? गुणाकारामध्ये, तिकडे जाताना भागाकार. x 51/3 भाग दिला. 3 1 3 2 उरला 21 7. 21 म्हणजे ही संख्या किती आली? इकडे x 17. ओके, इकडे x किती आला आता? 14. इकडे x किती आलाय?
17. याचा अर्थ हा जो x आहे ना 14 आलेला, याच्यापेक्षा आपल्याला मोठी संख्या घ्यायची आणि 17 पेक्षा छोटी संख्या. x पेक्षा मोठी संख्या आणि 17 पेक्षा छोटी संख्या. मग x पेक्षा मोठी आणि 17 पेक्षा छोटी कोण असतात? 15 किंवा 16. काय असेल? 15 किंवा 16. 15 किंवा 16. ओके, 15 किंवा 16 संख्या राहील का? कारण 14 पेक्षा ती संख्या मोठी आहे. इथे 45 पेक्षा मोठी बोललो ना आपण, 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी. मग 45 ची जी किंमत काढली आपण ती किती आली? x बरोबर 14. आणि 54 ची जी किंमत काढली ती किती आली? 17. मग 14 पेक्षा मोठी आणि 17 पेक्षा छोटी कोणती संख्या आहे? 14 पेक्षा मोठी 15 आणि 17 पेक्षा छोटी 16. सो ह्या दोघी पण संख्या काय आहेत? या दोघांच्या मध्ये 14 आणि 17च्या मध्ये, 15 आणि 16 या दोघांच्या मध्ये. मग आता 15 आणि 16 यांची काय करायची? आपल्याला क्रमगत संख्या काढायची. 3 क्रमगत पूर्ण संख्या. मग ती संख्या किती असू शकते? 15, 16 आणि 17 किंवा 16, 17 आणि 18 या 3 क्रमगत संख्या असू शकतात मित्रांनो. त्या 3 क्रमगत पूर्ण संख्यांची बेरीज काय असणार यांची? की 45 पेक्षा जास्त आणि 54 पेक्षा कमी. करून बघू. 15, 16, 17. 15, 16 आणि 17. ओके, 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 1 आणि हे 4 किती झाले? 48. मग किती झाली यांची? 45 पेक्षा जास्त यांची बेरीज झाली आणि 54 पेक्षा पण कमी यांची बेरीज, म्हणजे आपली आन्सर हे करेक्ट आहे. ओके, आता 16, 17, 18 पण करून बघू. हा 16, हा 17 आणि 18. 6 आणि 7 13, 13 आणि 8 13 आणि 8 21. हा 2, ही झाली 5. ही संख्या किती झाली मित्रांनो यांची बेरीज? 51. म्हणजे हे पण करेक्ट आहे. ओके, आता याच्यानंतरची जर कोणती संख्या घेतली ना तर ती कशात पुढे निघून जाईल? 54च्या पुढे जाईल. पण आपल्याला 54च्या पुढे हवी का? नाही, ह्याच दोन संख्या असतील त्या. ओके, एक 15, 16, 17 आणि दुसरी 16, 17, 18. समजलंय? ओके, चला मित्रांनो पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे, तर त्या संख्या काढा. अंकांची अदला बदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती? ओके, आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा मित्रांनो. साधा सिंपल आहे. ओके, फक्त लक्ष द्या. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले काय ना, 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक. आता तुम्हाला दशक आणि एकक हे स्थान माहिती पाहिजे. आता दशक आणि एकक स्थान समजण्यासाठी 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या म्हणजे काय ना मित्रांनो, आता हा 11 आहे, ही 2 अंकी संख्या आहे. ओके, हा 12 आहे, ही 2 अंकी संख्या आहे. ही 14 आहे, ही 2 अंकी संख्या आहे. 22 ही 2 अंकी संख्या आहे. 45 ही 2 अंकी संख्या आहे. 66 ही पण 2 अंकी संख्या आहे. ओके, पहिले काय सांगितली? 2 अंकी संख्या. समजली 2 अंकी संख्या कोणती? कॉमन आहे, आता ते तुम्हाला माहितीच आहे. 2 अंकी संख्या त्याच्यात दशक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक कोणता ना मित्रांनो? ह्या जो बाजू असते ना, ह्या बाजूचा अंक जो असतो तो एकक स्थानचा असतो. ओके, दशक स्थानचा म्हणजे एकक आणि ही बाजू असते दशक. कोणती? ही बाजू असते दशक. या बाजूचा अंक कोणता असतो? दशक. ओके, इकडच्या बाजूला काय म्हणतात? दशक स्थानचा अंक. या बाजूला काय म्हणतात? दशक स्थानचा अंक. इकडची बाजूला हा दशक स्थानचा अंक आहे. हा एकक स्थानचा अंक कोणता? इकडचा. याला एकक स्थानचा अंक म्हणतात. आणि ह्या बाजूचा दशक स्थानचा, त्या बाजूचा एकक स्थानचा अंक. अंकांची दुप्पट आहे. सॉरी, 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. ओके, म्हणजे काय? सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला एक सम दिलेलं आहे. आता इकडे 4 घेऊ, इकडे 8 घेऊ. ओके, कारण ते आन्सरच आहे. हा दशक स्थान एकक स्थानचा अंक आहे आणि हा दशक स्थानचा अंक आहे. सो एकक स्थानचा अंक जर दुप्पट केला तर दशक स्थानचा अंक होतोय. बघा, 4 2 8. ओके, तर आपल्याला जशी सम काढायची तर आपण सॉल्व्ह करू की त्यांनी नेमकं सांगितलं काय, पहिले ते आपण सगळं सम सॉल्व्ह करू. ओके, चला. तुम्हाला असं नाही समजलं, तुम्हाला सम सॉल्व्ह करून सांगतो. ओके, दशक आणि एकक स्थानचा अंक समजला. चला आपण सम सॉल्व्ह करू. ओके, 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. दशक स्थानचा अंक काय? एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. पण एकक स्थानचा अंक काय आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. आपल्याला एकक स्थानचा अंकच माहिती नाही. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल ना, एकक स्थानचा अंक x1. एकक स्थानचा अंक काय मानला आपण? x मानला. ओके, एकक स्थानचा अंक काय मानला? x मानला. दशक
स्थानचा अंक. ओके, एकक स्थानचा अंक x आहे, तर दशक स्थानचा काय असेल त्यांनी काय सांगितलंय, 2 अंकी संख्या आहे, त्यात दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. मग दशक स्थानचा अंक काय होईल, एकक स्थान अंकाच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे 2x. ओके, दुप्पट म्हणजे काय झाला, तो 2x. आता सम सॉल्व्ह करू मित्रांनो. तर त्या संख्या काढा. आता आपल्याला संख्या काढायची. काय करायचं, हा 2x आणि हा x, हा 2x आणि हा प्लस x. ओके, हा दशक स्थानचा अंक आहे, हा कोणता आहे, दशक स्थानचा अंक, आणि हा एकक स्थानचा अंक आहे. ओके, जो दशक स्थानचा अंक आहे त्याला दशकचं स्थान ना मित्रांनो, त्यामुळे त्याला काय करायचं ना, गुणिले करायचं 10 सोबत. त्याला काय करायचं, गुणाकार 10 सोबत. तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल, किंवा याला ब्रॅकेट केला आणि इकडे 10 लिहिले तरी चालेल. ओके, इथे 10 लिहिले, ब्रॅकेट करून लिहिले तरी चालेल, कारण ब्रॅकेट म्हणजेच गुणाकार होतो. तर तुम्ही पहिले लिहिलं तसं लिहिलं चालेल, असं लिहिलं तरी चालेल. ओके, याला 10 ने का गुणायचं, कारण हे जे स्थान आहे हे दशक आहे. दशक म्हणजे 10. ओके, सो गुणल्यानंतर बघा काय होईल, 10 दुने 20. ओके, एक्स, 10 दुने 20x, हा अधिक x जसाच्या तसा. 10 दुने 20x, हा x जसाच्या तसा, प्लस हा x, याच्या समोर काही नाही चिन्ह, म्हणजे काय असतो 1. याच्या समोर एक पण अंक नाही, याचा अर्थ काय असतो 1. मग हा 1 आणि हा 20 किती झाले, 21x. किती झाली, आपल्याला 21x भेटला. किती भेटला आपल्याला, 21x. ओके, ही झाली पहिली अट. या पहिल्या अटीनुसार आपलं झालं. आता पुढे काय सांगितलं, अंकांची अदला बदल करून येणारी संख्या. ओके, आता अंकांची काय करायची आपल्याला, अदला बदल. अंकांची अदला बदल करू. अंकांची अदला बदल करू आपण आता. ओके, आता अंकांची अदला बदल कशी करायची रे, अंक काय होते आपले, हा दशक स्थान होता 2x आणि एकक स्थान काय होता x. ओके, दशक स्थान काय आपला 2x आणि एकक स्थान काय x. मग अंकांची अदला बदल करायची. अंकांची अदला बदल करायची म्हणजे काय, एकक स्थानचा अंक दशक स्थानी, दशक स्थानचा अंक एकक स्थानी. ओके, दशक स्थान आणि हे एकक स्थान. ओके, आता एकक स्थानी कोण होता, x, त्याला दशक स्थानी घ्या, म्हणजे इथे x. आणि दशक स्थानी कोण होता 2x, त्याला एकक स्थानी टाका, म्हणजे हा झाला 2x. ओके, झाली अदला बदल. तर त्या संख्या काढा. अंकांची अदला बदल करून, अंकांची अदला बदल करून. ओके, केली अंकांची अदला बदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. ओके, आता ती 66 कशी आहे ते बघू आपण. पहिले यांचं अदला बदल करून हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. आता हा दशक स्थान आहे, आपण इथं काय केलं, दशक स्थानला 10 ने गुणलं, तर याला पण 10 ने गुणा. याला काय करा, 10 ने गुणा. मग x गुणिले 10 आणि हा अधिक 2x जसे जसा. ओके, आता 10 ने x ला जर गुणलं तर काय उत्तर येणार आहे, 10x. काय उत्तर आलं, 10x अधिक हा 2x. ओके, आता 10 आणि 2 किती झाले, 12x. काय झाला इथं उत्तर, काय आलं आपल्याला 12x. इथे उत्तर आलं 12x, इथे उत्तर आलं 21x, इथे उत्तर काय आलं 21x, इथे उत्तर आलं 12x. आता पुढे सॉल्व्ह करू. ओके, आता ही जी येणारी संख्या आहे व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. ओके, ही जी 21 आणि 12x आलेले आहेत ना मित्रांनो, या ज्या संख्या आलेल्या आहेत यांची बेरीज करायची. ओके, हा जे 12x आहे आणि हा जो 21 आहे यांची बेरीज, x अधिक 12x बरोबर 66. का, कारण ते काय सांगतात आपल्याला, अदला बदल करून येणारी संख्या, अदला बदल करून आलेली संख्या काय आहे 12x, अदला बदल करून आलेली संख्या व मूळ दिलेली संख्या, हे बघा ही मूळ संख्या आणि अदला बदल करून आलेली संख्या आणि मूळ संख्या यांची बेरीज, यांची बेरीज काय झाली 21x आणि 12x, यांची दोघांची बेरीज म्हणजे 66. यांची बेरीज काय 66. ओके, आता सॉल्व्ह करा मित्रांनो. x काढायचा आपल्याला, 21 आणि 12 किती झाले 23x, सॉरी 33x. यांची बेरीज काय झाली 33x बरोबर 66. हा 33 गुणाकाराचा आहे, तिकडे जाताना काय होणार भागाकारात. x बरोबर 66 इंटू 33, भाग दिला 33 दुने 66, तर x बरोबर किती आला 2. x बरोबर किती आला मित्रांनो 2. ओके, तर आपली संख्या शोधावं लागेल. आपली संख्या काय करावं लागेल, एकक स्थानचा अंक आपण काय मानला होता x, एकक स्थानचा अंक काय मानला होता आपण x, म्हणजे हा 1 आहे ना एकक स्थानी आहे. एकक स्थानचा अंक म्हणजे हा दशक आणि एकक. ओके, तर आपण एकक स्थानचा अंक काय मानला होता x, तर x काय भेटला आपल्याला
2. ओके, म्हणजे एकक स्थानचा 2. दशक स्थानचा अंक काय मानला होता आपण? 2x. दशक स्थानचा अंक काय मानला होता आपण? 2x. ओके, x ची किंमत भेटली आपल्याला. x ची किंमत किती आहे? 2. मग 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 काय यांच्यामध्ये मग गुणाकाराचं साइन आहे. 2x मध्ये कसलं साइन आहे? गुणाकाराचा. मग 2 गुणिले 2 उत्तर काय आलं? 4. सो दशक स्थानचा अंक काय आहे? 4. एकक स्थानचा अंक काय आहे? 2. ओके, मग उत्तर काय आला मित्रांनो आपलं? 42. त्यांनी काय सांगितलंय? दिलेलं आहे. तर दिलेली संख्या कोणती? कोणती दिलेली संख्या मित्रांनो आपली? 42. ओके, तर दिलेली मूळ संख्या किती आहे? 42. ओके, समजला? हे तुमचं उत्तर. चला मित्रांनो, पुढचा सम सॉल्व्ह करू. पुढचा सम नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये टाकतो मित्रांनो. हे 5 सम झाले आपले. ओके, पुढचे 5 सम नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये. ओके, हाऊ गुड.